समाजासह भारत देशाचे भवितव्य बदलण्यासाठी बहुजन समाजाने भयमुक्त व्हावे, त्यासाठी भटमुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे. चार्वाक, बुद्ध, महावीर, अशोक, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, कबीर, सावता, चोका, तुकोबा, शिवाजी, गुरु नानक, महात्मा फुले, शाहू महाराज, पेरियार, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील, गाडगे महाराज, अण्णाभाऊ तुकडोजी महाराज इत्यादी महापुरुषांचे जगभर अत्यंत आदरपूर्वक नाव घेतले जाते. बहुजन समाजाचे मुक्तिदाते म्हणून त्यांचा आजही सगळीकडे जय जयकार होत आहे. त्या सर्वांनी भारतातील बहुजन समाजास भारतातील भटी व्यवस्थेच्या भटांच्या मगरमिठीतून सोडविले, मुक्त केले. म्हणून मुक्तिदाते. भटांच्या कारस्थानापासून पूर्णपणे दूर राहणे म्हणजेच पुण्य. भटी विचारासोबत राहणे म्हणजेच पाप. तेथेच नरक यातना. या सर्व यातनातून सदा सर्व काळ मुक्त होण्यासाठी शिवविचार. शिव म्हणजे सर्वोत्तम, अत्यंत श्रेष्ठ, मानवतावादी. शिवविचारातूनच शिवधर्म, शिवधर्माचे शिवराज्य, शिवराज्याचे शिवराष्ट्र, शिवराष्ट्राशिवाय भारतीय बहुजनांच्या सुख समृद्धीला वेगळा पर्यायच असू शकत नाही. सध्या रामदासी ब्राह्मणांचा प्रयत्न भारत हे वैदिक राष्ट्र करण्याचा आहे. वैदिक म्हणजे हिंदू नव्हे, वैदिक म्हणजे केवळ ब्राह्मणी. सुमारे 4000 वर्षापूर्वी भारतात वैदिक धर्माचेच प्राबल्य होते. पुष्यमित्र शुंग वा पेशव्यांचा काळ म्हणजे वैदिक शासन. बहुजन गुलामच नव्हे तर जनावरांपेक्षा वाईट अवस्था. शिवविचार म्हणजे स्वाभिमान. स्वाभिमान म्हणजेच अस्मिता. अस्मिता म्हणजे स्वतःस ओळखणे. स्वतःस ओळखणे म्हणजे स्वतःचा चेहरा फोटोमध्ये पाहणे एवढा सोपा नाही, तर माझी स्वतःची स्वतःला व जगाला परिपूर्ण ओळख. परिपूर्ण म्हणजे मी, माझे पूर्वज कोण होते, मी कोण आहे, मी कोण राहणार आहे व मी कोण होणार आहे. कोण होते याचा अर्थ पद, पैसा, प्रतिष्ठा या शब्दाशी संबंधित नाही. या बाबी सामाजिक अस्तित्वाच्या आहेत. मानवी समूहाची अस्मिता ओळख ही त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरांशी जोडलेली असते. याचाच अर्थ माझा सांस्कृतिक इतिहास मी पूर्णपणे समजून घेऊन त्याची अस्मिता जतन करणे. सध्या बहुजन समाज ब्राह्मणांच्या सांस्कृतिक परंपरांचा गुलाम झालेला आहे. आमचे अनेक सण, उत्सव, महोत्सव, भाषा, वेशभूषा, केशभूषा हे आमच्या अपमानाची प्रतीके आहेत, पण आम्हाला ते माहीतच नाही. त्यांचे कारण आमचे अज्ञान. वाचता, बोलता, लिहिता येते म्हणजेच ज्ञानी नव्हे तर साक्षर होणे. महात्मा फुलेंनी सांगितले की विद्येमुळे मती, नीती, गती, वित्त येते. याचाच अर्थ विद्या म्हणजे साक्षरतेपेक्षा वेगळे आहे. विद्या याचा अर्थ ब्राह्मणी विचारांपासून पूर्णपणे दूर असणे. प्रज्ञावंत ही विद्या प्राप्त होण्यासाठीच आम्ही शिक्षण समजून घेतले पाहिजे. त्याचे टप्पे असे आहेत, ते स्वतःच लावा. 1. अशिक्षिताने शिक्षित होणे. साक्षर. अक्षर ओळख होणे, अर्थ समजणे, पण पटत असूनही भीतीमुळे परिवर्तन स्वीकारण्याबाबत संभ्रमात राहणे. साक्षर होणे. पोटापुरते शिक्षण, नोकरीसाठी शिक्षण म्हणजेच साक्षरता. 2. शिक्षिताने सुशिक्षित होणे. माझ्या हिताचे व अहिताचे काय आहे याची ओळख पटणे. जे अहिताचे वाटत असेल त्यावर सु व शी करणे. ब्राह्मणी काव्य ओळखणे. जीवनात शिक्षणाचा वापर करण्याची क्षमता निर्माण होणे. चिकित्सा बुद्धी जागृत होणे, तिचा वापर करणे. शब्द प्रामाण्य नाकारणे. 3. सुशिक्षिताने सुसंस्कृत होणे. सांस्कृतिकीकरण. महात्मा फुलेंना अपेक्षित असलेला विद्येचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून स्वतःची पूर्ण ओळख करून घेणे, आपला व जगाचा सांस्कृतिक लढा समजून घेणे, त्यात वाढ करणे, जतन करणे. ज्ञानवृद्धी, धनवृद्धी, व्यवसायवृद्धी, सामाजिक समृद्धी, सांस्कृतिक समृद्धी, मानवता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सुरक्षितता, शांतता, आत्मसन्मान, समानता यासाठी संघर्ष करण्याची मानसिक तयारी होणे. ह्या सुसंस्कृत विचारांचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करणे, प्रचार व प्रसार करणे. जगभरातील सर्व संघर्ष हे सांस्कृतिक संघर्ष आहेत. त्या दिशेने उन्नयनाकडे चालणे. 4. सुसंस्कृताने सर्जनशील होणे. प्रत्येक क्षेत्रात शब्द प्रामाण्य नाकारणे, बुद्धी प्रामाण्य व चिकित्सा करणे, समाज प्रबोधन करणे. प्रत्येक क्षेत्रातील संघर्षासाठी तन मन धनाने तयार असणे. आचार व विचार एक असणे. कृतिशील जीवनावर भर देणे. आपल्या कोणत्याही वृत्तीने बहुजन समाजाचे अहित होणार नाही अशा जीवन पद्धतीचा अवलंब करणे. जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, सावित्रीबाई यांचे जीवनकार्य म्हणजेच सर्जनशीलता. जे आपणाशी ठावे ते बहुजनांना सांगावे ह्या विचारांना जोपासणे. थोडक्यात भटी विचारांचा पूर्ण कर्दनकाळ होणे, ज्योतिबा होणे यालाच म्हणायचे शिवविचारांची पायरी चढणे.
त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून समाजात रुजवणे. कालमानानुसार बदलत जाणाऱ्या अध्यायाबाबत साधन संपत्तीचा योग्य वापर करणे. प्रश्न संपवणे. मानव केंद्रित विकास साधणे. विषमता नाकारणे. मॉडर्न लिव्हिंग अँड मॉडर्न थिंकिंग.